Hi everyone, welcome again. This is the lecture number 6 on chapter Some Basic Principles of Organic Chemistry. In last lecture we discussed about the IUPAC nomenclature of compounds. Okay, IUPAC nomenclature of those compound which having simple substituent, that is methyl, ethyl and so on. Okay, जर समजा एखादा पॅरेंट चेनला एखादा मोठा सबस्टिट्युएंट अटॅच असेल, मोठा अल्काइल ग्रुप अटॅच असेल, मिथाइल इथाइल सोडून बाकीचे, तर मग अशा वेळेस त्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर कसं करायचं? पहिलं त्या अल्काइल ग्रुपला एक पर्टिक्युलर नेम आपल्याला द्यावं लागतं आणि ते नेम आपल्याला एक पर्टिक्युलर ब्रॅकेटमध्ये इंडिकेट करावं लागतं. ओके, त्यामुळे आपण जो आहे तो अल्काइल ग्रुपचा सेक्शन जे आहे ते सेपरेट घेणार आहोत आता. ओके, आणि अल्काइल ग्रुप इज ऑल्सो कॉल्ड ॲज सबस्टिट्युएंट. ओके, दॅट सबस्टिट्युएंट we are going to see simple substituent as well as the complex substituent, that means alkyl group. First of all, what is the meaning of alkyl group, how alkyl group is formed, and what is the common names of that alkyl groups, and what is the IUPAC of the name of that alkyl groups. Okay, we are going to start from definition of alkyl groups. Alkyl groups are alkyl groups are alkyl groups are just 1 second. Okay, alkyl groups are univalent that means having one valency only. म्हणजे त्यांना एकच व्हॅलन्सी, एकच पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे आणि त्या पॉइंट ऑफ अटॅचमेंट थ्रू तो पूर्ण ग्रुप जो आहे तो मेन पॅरेंट चेनला अटॅच केलेला असतो. युनिव्हॅलंट ग्रुप obtained from alkane by removal of one hydrogen atom, by removal of one hydrogen atom, by removal of one hydrogen atom from alkane. बघा, अल्केन जो आहे त्याच्यातून जर एक हायड्रोजन ॲटम जर आपण रिमूव्ह केला तर रिमेनिंग ग्रुप इज कॉल्ड ॲज अल्काइल ग्रुप. मग तुम्ही कुठलेही अल्केन घ्या, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनिन, कुठलेही अल्केन घ्या, त्यातून एक पर्टिक्युलर हायड्रोजन आपण एक रिमूव्ह केला, ओके, तर काय फॉर्म होतो? अल्काइल ग्रुप फॉर्म होतो. फॉर एक्झाम्पल, सपोज वी आर गोइंग टू टेक example of methane. Methane is a very first member of alkane series. Methane, molecular formula CH4. If I remove one hydrogen atom from methane, then it becomes CH3. आणि हा जी काय डॅश मी इंडिकेट केली याला म्हणायचं पॉईंट ऑफ अटॅचमेंट. ओके, आणि या पॉईंट ऑफ अटॅचमेंटने तो मिथाइल ग्रुप पर्टिक्युलर त्या चेनला काय असतो? अटॅच असतो अशा पद्धतीने. ओके, मिथाइल, बघा आता CH4 is nothing but methane, okay, and methane becomes methyl. Methane becomes methyl after loss of one hydrogen atom, okay, after loss of one hydrogen atom, okay. See here, what changes are there? Suffix A and E is get replaced by YL. Suffix A and E is get changes by YL. म्हणजे अल्काइल ग्रुप फॉर्मेशन होणार असेल तर अल्काइल ग्रुपचा जो सफिक्स एन आहे दॅट चेंजेस बाय वायल. म्हणजे इथेन इज चेंजेस टू इथाइल, प्रोपेन इज चेंजेस टू प्रोपाइल, ओके, मिथाइल. नाउ व्हाट चेंजेस takes place in the general formula of alkane? What is the general formula of alkane? General formula of alkane is CN H twice N plus 2. Okay, after loss of one hydrogen atom,
जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन चेंजेस टू CnH twice n plus 1. ओके, जर कधी क्वेश्चन आला व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्काइल ग्रुप, देन जनरल फॉर्म्युला CnH twice n plus 1. एक हायड्रोजन रिमूव्ह केला त्यामुळे इथे +1. ओके, this is general formula of alkane and this is general formula of alkyl group. ओके, इथेनच्या बाबतीत घेतलं तर इथेन, you can take example of ethane also. See, CH3 ethane. If I removed one hydrogen from any carbon, both carbon are similar, दोन्ही सारखेच आहे. ओके, कुठल्याही हायड्रोजनचा सॉरी कुठल्याही कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह केला तरी सारखंच आहे. ओके, मग हा या कार्बनचा एक हायड्रोजन जर मी रिमूव्ह केला तर काय स्ट्रक्चर तयार होईल? CH3 CH2 अँड पॉइंट ऑफ अटॅचमेंट. हायड्रोजन ज्या कार्बनवरून आपण रिमूव्ह करतो त्याला एक पॉइंट ऑफ अटॅचमेंट द्यायचे. ओके, बघा आता इथे स्टार्टिंग कंपाऊंड वॉज इथेन आणि इथेन इज गेट चेंजेस टू इथाइल. ANE suffix is changes to YL ethyl. इथेन इज चेंजेस टू इथाइल. ओके, अशा पद्धतीचे खूप सारे अल्काइल ग्रुप्स आपण बघणार आहोत आणि त्यांचं कॉमन नेम आणि IUPAC नेम पण बघणार आहोत. ओके, एक छोटासा चार्ट प्रिपेअर करायचा आहे त्यासाठी आता इकडे फर्स्ट कॉलम मध्ये लिहायचंय सिरियल नंबर, सेकंड कॉलम मध्ये लिहायचं आहे अल्केन, थर्ड कॉलम मध्ये लिहायचं आहे अल्काइल ग्रुप, फोर्थ कॉलम मध्ये लिहायचं आहे कॉमन नेम, लास्ट कॉलम मध्ये लिहायचं आहे IUPAC नेम. ओके, so serial number 1, alkane is first alkane, methane. Alkyl group, only one alkyl group is prepared by the CH4, that is CH3. Its name is methyl. Common name as well as IUPAC name is methyl. Both names are same. Next, second member CH3, that means ethyl group, ethane. Okay, ethane. Alkyl group is CH2, CH3. This is ethane. This is methane. Next, ethyl group CH2, CH3, ethyl. Common name as well as IUPAC name is ethyl. इथपर्यंत तर माहित होतं तुम्हाला. ओके, IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये आपण बघितलंय सिंपल सबस्टिट्यूएंट होते तेव्हा आपल्याला कळालं ते. आता थोडंसं कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंट कडे जाऊया आपण. सिरियल नंबर 3. नेक्स्ट अल्केन प्रोपेन, CH3, CH2 and CH3. Okay, how many alkyl group can form from the compound propane? Okay, that is equal to how many different type of hydrogen present in the propane. Okay, बघा CH3 दोघं सेम आहे, दोघांचं नेचर सेम आहे. त्यापैकी कुठल्या पण कार्बनचा जर हायड्रोजन आपण रिमूव्ह केला तर एकच अल्काइल ग्रुप तयार होणार आहे. ओके, म्हणजे कुठल्या तरी कार्बनचा एक हायड्रोजन रिमूव्ह करणार, हा एक अल्काइल ग्रुप झाला. आणि सेकंड कसा फॉर्म होईल? सेकंड अल्काइल ग्रुप फॉर्म होईल हा मिडल कार्बनचा एक हायड्रोजन जर रिमूव्ह केला तर सेकंड. ओके, बघूया आपण दोन्ही अल्काइल ग्रुप फॉर्म करूया. आता पहिलं काय करूया, या टर्मिनल कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह करूया आपण. सो CH3, CH2 and then CH2 and point of attachment. ओके, तुम्ही म्हणाल की सर या कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह केला तर वेगळा अल्काइल ग्रुप मिळेल का? नाही, पॉइंट ऑफ अटॅचमेंट फक्त या साईडला असेल आणि कंपाऊंड फक्त असा केला की तो सिमिलर असेल, आयडेंटिकल कंपाऊंड असेल.
ओके. सेकंड अल्काइल ग्रुप CH3. आता काय करायचं आहे, मिडल कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह करायचा आहे. CH पॉइंट ऑफ अटॅचमेंट अँड CH3. ओके. हा कंपाऊंड तुम्ही थोडासा वेगळ्या टाइप मध्ये पण लिहू शकता. कशा पद्धतीने CH3 CH अँड CH3. ओके. मीनिंग इज सेम. मीनिंग इज सेम. फक्त काय केलं कंपाऊंड अशा पद्धतीने लिहिला. ओके. नाव नेम्स. Common name is different and IUPAC name is different in this case. Okay. See, common name. Point of attachment is present at primary carbon and all carbon atoms are attached in a straight chain without any branching. बाकीच्या कुठेही जे आहे ते ब्रांचिंग नाहीये. Point of attachment is present at primary carbon, therefore it's a normal. Okay, normal indicated by N. How many total number of carbon? 1, 2, 3. Therefore it is a propyl. N propyl. ओके. IUPAC नेम. IUPAC नेम मध्ये आपण N आयसो निओ वगैरे काही यूज करत नाही. ओके. 3 कार्बन आहेत, 3 स्ट्रेट चेन मध्ये. डायरेक्टली काय लिहिणार? प्रोपाइल. ओके. प्रोपाइल. सबस्टिट्युएंट असेल तर नंबरिंग देण्याची गरज आहे. सबस्टिट्युएंट नसेल तर डायरेक्टली प्रोपाइल. नेक्स्ट. आता बघा इथे पॉइंट ऑफ अटॅचमेंट प्रेझेंट ॲट सेकंडरी कार्बन. पॉइंट ऑफ अटॅचमेंट इज प्रेझेंट ॲट सेकंडरी कार्बन. ओके. इथे ऑर लिहितो तुम्ही, नाही तर म्हणाल की हे वेगळं आणि हे वेगळं आहे. ओके. पॉइंट ऑफ अटॅचमेंट इज प्रेझेंट ॲट सेकंडरी कार्बन, देअरफॉर इट्स अ नॉट नॉर्मल. ओके. आणि बघा आता इथे ॲट सेकंड कार्बन. ओके. ॲट सेकंड कार्बन 1 मिथाइल ग्रुप इज प्रेझेंट. सेकंड कार्बनला एक मिथाइल ग्रुप आहे, देअरफॉर इट इज अ आयसो. देअरफॉर इट इज आयसो. बघा आता आयसो. ओके. आयसो. टोटल कार्बन आर 1, 2 and 3. So isopropyl. Isopropyl. Why suffix YL? Because one hydrogen atom is removed, therefore YL. जर असता तिथे हायड्रोजन तर आपण आयसोप्रोपाइन म्हटलो असतो. ओके. आता बघा पॉइंट ऑफ अटॅचमेंट हे तर झालं आयसोप्रोपाइल, पण पॉइंट ऑफ अटॅचमेंट ही सेकंडरी कार्बनला आहे, हे लक्षात ठेवा. पॉइंट ऑफ अटॅचमेंट सेकंडरी कार्बनला आहे म्हणून याला दुसरं पण आपण नेम देऊ शकतो. काय? secondary. Why secondary? Because point of attachment is present at secondary carbon atom. Okay, secondary. Total carbon are 3, therefore secondary propyl. Secondary propyl. ओके. म्हणजे बघा आता हा जो काय अल्काइल ग्रुप याला तुम्ही 2 नेम देऊ शकता. एक तर याला सेकंडरी प्रोपाइल म्हणू शकता किंवा आयसोप्रोपाइल म्हणू शकता. ओके. नेक्स्ट, IUPAC name. In IUPAC name, we have to select the longest possible chain. And longest possible chain is always started from point of attachment in the alkyl group. हे लक्षात ठेवायचं. जिथं point of attachment आहे तिथूनच longest chain स्टार्ट करायची. आणि जिथं point of attachment आहे तिथूनच नंबरिंग स्टार्ट करायची. ओके. तुम्हाला एक डायलॉग माहित असेल बघा. हम जहां खडे होते लाईन वहीं से शुरू होती है. हा पॉइंट ऑफ अटॅचमेंट काय सांगतो तुम्हाला? हा शहंशाह आहे. हा सांगतोय बाबा हम जहां खडे होते लाईन वहीं से शुरू होते. मी जिथं आहे ना मला शोधा आधी. क्वेश्चन जर आला अल्काइल ग्रुपचा IUPAC नॉमेनक्लेचर तर हा सांगतो मी जिथं आहे ना मला आधी शोधा मी कुठे आहे, आणि तिथूनच लॉंगेस्ट चेन स्टार्ट करायची आणि तिथूनच काय करायचंय नंबरिंग पण स्टार्ट करायची. बघा मग आता इथे इथून लॉंगेस्ट चेन या साईडला लेफ्ट हँड साईडला गेला तरी पण जे आहे ते 2 कार्बन होतात. राईट हँड साईडला गेला तरी 2 कार्बन होतात. कुठल्याही एंडला जे आहे ते लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा, सिमिलर असेल. Okay, this will be the longest chain of given alkyl group. Okay, so remaining is what? Substituent. आता सबस्टिट्युएंटचा सबस्टिट्युएंट आहे. ओके. सबस्टिट्युएंटचा सबस्टिट्युएंट आहे. बघा आता आणि नंबरिंग पण तिथूनच स्टार्ट करायची आहे जिथं पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे तिथे. सो 1 and 2 longest chain having 2 carbon, therefore it is a ethyl, and one substituent is there, methyl. Methyl substituent is attached to first carbon atom, therefore 1 methyl and longest chain having 2 carbon, therefore it's ethyl. ओके. इथं पण सेम, काही चेंजेस नाही. ओके.
करून बघा, नाही तर लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करून बघा. पॉइंट ऑफ अटॅचमेंट इथे आहे, इथूनच लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा. ओके, हे बघा लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. नंबरिंग द्या त्याला. आता नंबरिंग कुठून देणार? शुड बी स्टार्ट फ्रॉम पॉइंट ऑफ अटॅचमेंट. सो 1 and 2. 1 carbon, first carbon having methyl group, therefore 1 methyl ethyl. Next. Next is fourth, butane. CH3, CH2, CH2 and then CH3, butane. Okay, so how many possible alkyl groups are prepared from the butane, N-butane or the butane? बघायचं आहे. टोटल डिफरंट नंबर ऑफ हायड्रोजन बघायचे किती. आता बघा इकडे CH3, इकडे CH3 सिमिलर आहे, त्यापैकी कुठला तरी एक कन्सिडर करणार. ओके, आणि मध्ये CH2 CH2 दोघं सिमिलर आहे, त्यामुळे काय करणार? कुठला तरी एक, म्हणजे 2 अल्काइल ग्रुप फॉर्मेशन होऊ शकतात. ओके, 1 बाय 1 बघूया आपण. पहिला हा कार्बन ॲटमचा हायड्रोजन आपण रिमूव्ह करणार. सो फर्स्ट अल्काइल ग्रुप इज CH3, CH2, CH2 and then CH2 and point of attachment. ओके, आता आपण काय करूया, हा जो काही सेकंड कार्बन आहे याचा हायड्रोजन ॲटम आपण रिमूव्ह करूया. सेकंड अल्काइल ग्रुप फॉर्म होईल CH3, CH2, then CH point of attachment and CH3. Okay, see here, point of attachment in the first compound, first alkyl group is present at first carbon atom. Okay, first carbon atom, and that carbon is primary carbon because it's attached to only one another carbon, so therefore it's a primary carbon. Okay, and rest of the carbon are attached in a straight chain without any branching. बाकी कुठे ब्रांचिंग नाही आहे. पॉइंट ऑफ अटॅचमेंट हे प्रायमरी कार्बनला आहे, therefore it's a normal alkyl group. Okay, and in the common name we have to count total number of carbons. So total number of carbon 1 2 3 4 carbon, therefore it's a N-butyl. N-butyl. Okay, it's a common name. Now point of attachment is present at second carbon, not at primary carbon. Okay, point of attachment second carbon ला आहे and that carbon is secondary. बघा आता सेकंडरीच्या कंडिशन काय काय आहेत बघा. सेकंडरीच्या कंडिशन काय काय असतात बघा. तुम्हाला जर सेकंडरी लिहायचं असेल, सॉरी कॉमन नेम मध्ये सेकंडरी जर तुम्हाला लिहायचं असेल तर काय काय कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन ही आहे की point of attachment should be at secondary carbon. Okay, and second condition that point of attachment carbon should be second. तो कार्बन पण सेकंड असला पाहिजे कुठल्या तरी साईडने, लेफ्ट हँड साईडने असू द्या, राईट हँड साईडने असू द्या, तो कार्बन सेकंड असला पाहिजे आणि सेकंडरी पण असला पाहिजे. सेकंड आहे का बघा, हे बघा हा फर्स्ट कार्बन आणि हा सेकंड कार्बन आहे, सेकंड नंबरला आहे आणि पॉइंट ऑफ अटॅचमेंट सेकंडरी कार्बनला आहे. Okay, why it is secondary? Because it is attached to another 2 carbon atom, therefore it's a secondary. Okay, see, secondary total carbons are 1 2 3 4, therefore secondary butyl. Secondary butyl याला आयसो म्हणायचं नाही, आयसो येत नाही. बघा तुम्ही सेकंड कार्बनला मिथाइल आहे का, नाहीये. तुम्ही इकडनं काउंट केलं 1 आणि 2 तर सेकंड कार्बनला मिथाइल येत नाही, त्यामुळे याला आयसो म्हणायचा नाही. सेकंडरी आणि आयसो केव्हा सिमिलर असतं, जेव्हा प्रोफाइल ग्रुप असतो तेव्हाच, बाकीच्या ठिकाणी येत नाही. ओके, नाव IUPAC नेम, IUPAC नेम in N-butyl it's only butyl. नाही कुठलाही सबस्टिट्यूएंट नाही, काय नाही. नेक्स्ट सेकंडरी ब्युटाइल बघा बरं. आता लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची आहे कुठून, जिथे पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे तिथून. ओके, पॉइंट ऑफ अटॅचमेंट इथे आहे. ओके, तिथूनच लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची आहे. यस, तिथूनच नंबरिंग स्टार्ट करायची. हम जहां खडे होते लाइन वहीं से शुरू होती है. मग करा 1 2 3. So this is what
substituent methyl which is attached to first carbon atom, therefore 1 methyl, and longest chain having 3 carbon, therefore it's a propyl, 1 methyl propyl, 1 methyl propyl. Okay, next fifth CH3 CH3 and CH3. ओळखलं का या कंपाऊंडला? त्याने ओळखलं तुम्हाला, पण तुम्ही नाही ओळखलं त्याला. कॉमन नेम आयसोब्युटेन. सेकंड कार्बनला 1 मिथाइल आयसोब्युटेन आणि आयुपीएससी नेम या कंपाऊंडचा 2 मिथाइल प्रोपेन. ओके, 2 मिथाइल प्रोपेन. बघा आता किती अल्काइल ग्रुप फॉर्म होतील बघा. इकडे CH3, इकडे CH3, CH3, तिघं CH3 सेम आहे, म्हणजे एक अल्काइल ग्रुप तिथे फॉर्मेशन होऊ शकतं. कुठलाही हायड्रोजन तुम्ही रिमूव्ह करू शकता आता. आणि मिडलच्या कार्बनचा एक, म्हणजे असे 2 अल्काइल ग्रुप फॉर्म होऊ शकतात. फर्स्ट अल्काइल ग्रुप, यू कॅन रिमूव्ह एनी हायड्रोजन ॲटम फ्रॉम द टर्मिनल कार्बन. ओके, आपण राईट हँड साइडच्या कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह केला, पॉइंट ऑफ अटॅचमेंट हा झाला एक अल्काइल ग्रुप. अँड सेकंड वन CH3C, then CH3 and point of attachment. Okay, see here, common name, point of attachment is present at primary carbon atom. Okay, and second carbon having one methyl group, therefore it is a iso. आयसो साठी काय काय कंडिशन सांगितलं मी इथं. पहिली कंडिशन, पॉइंट ऑफ अटॅचमेंट कुठं पाहिजे, प्रायमरी कार्बनला. आणि सेकंड कंडिशन काय सांगितली, मिथाइल ग्रुप शुड बी अटॅच टू सेकंड कार्बन. या दोन कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर त्याला आयसो म्हणायचं, अदरवाइज नाही. पॉइंट ऑफ अटॅचमेंट टर्मिनल कार्बनलाच पाहिजे आणि सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप पाहिजे. ओके, पण तो सेकंड कार्बन अपोजिट एंडला. ओके, बघूया आता. See here, point of attachment present at terminal carbon, second carbon having one methyl group, therefore it is iso. Total carbon are 4, therefore it is a butyl. Okay, see here, point of attachment is present at tertiary carbon now, not primary, not secondary, it's a tertiary now. So it's a tertiary. Tertiary is written as tertiary. Okay, because this carbon, ज्या पॉइंट कार्बनला पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे, that carbon is attached to another 3 carbon atom, therefore it's a tertiary. Okay, tertiary, total carbon 1 2 3 carbon atom, therefore it's a total carbon 3 and हा मिडलचा 4 butyl, tertiary butyl. Now nomenclature, select the longest possible chain from the point of attachment. Okay, तिथून कुठे जा तुम्ही, लेंथ सेम आहे. Okay, so this one is substituent and this is also substituent present at first carbon. तिथूनच नंबरिंग स्टार्ट करायची. सो 1 and 2. बघा बरं आता फर्स्ट कार्बनला काय काय आहेत, 2 मिथाइल ग्रुप्स आहेत. सो 1,1 dimethyl and longest chain having 2 carbon, therefore ethyl. Okay, 1,1 dimethyl ethyl. याचं घ्या आता. इथून पॉइंट ऑफ अटॅचमेंट इथे, इथूनच लॉंगेस्ट चेन स्टार्ट करायची आहे. सो दिस विल बी द लॉंगेस्ट चेन हॅव्हिंग वन सबस्टिट्युएंट ॲटम प्रेझेंट ॲट द सेकंड कार्बन. नंबरिंग पण तिथून स्टार्ट करायची आहे जिथं पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे. सो 1 2 and 3. Methyl group is present at second carbon. So name is 2-methyl and longest chain having 3 carbon, therefore it's a propyl. 2-methyl propyl. Okay,
This is all about the alkyl groups. आता आपण काय करूया, या अल्काइल ग्रुप्स एखादा अल्केन कंपाऊंड मध्ये जे आहे ते आपण टाकून त्याचं नॉमेनक्लेचर करून बघूया कशा पद्धतीने नॉमेनक्लेचर करायचं आहे. बघा आता एक्झाम्पल, राईट IUPAC क्वेश्चन, राईट IUPAC नेम, IUPAC नेम of following alkane. Okay, alkane is given to you CH3, CH3, then CH2, CH, then CH2, CH, CH3, CH3. Okay, then CH2, CH2, CH2 and CH. Somewhat complex alkane. Okay, बघा आता लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट करायची आहे. लॉन्गेस्ट चेन, स्ट्रेट चेन मध्ये बघितलं किती कार्बन येतात, 1 2 3 4 5 6 7 कार्बन येतात. ओके, या डायरेक्शन मध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8 कार्बन येतात. ओके, या डायरेक्शन मध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8, तिथे पण 8 कार्बन्स आहेत. ओके, आणि दोन्ही चेन लेंथ सेम आहे, सबस्टिट्यूएंट पण सेम आहे दोन्ही साइडने, त्यामुळे सिमेट्रिकल कंपाऊंड आहे. कुठल्या तरी एक साइडने आपण आता लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट करणार. बघा आता दिस विल बी द लॉन्गेस्ट चेन having 8 substituent, sorry 8 carbon atom in longest chain, 8 carbons. Okay, this is the parent chain having 8 carbon, 1 2 3 4 5 6 7 8, therefore it's a octane. Okay, now remaining are the substituent. बघा आता दोन substituent राहिले, हा एक substituent आहे आणि हा पूर्ण एक सबस्टिट्यूएंट आहे बघा. ओके, पूर्ण एक मोठा सबस्टिट्यूएंट झाला. कसं नेम देणार आता याला, सबस्टिट्यूएंटचं पहिलं नॉमेनक्लेचर करून घ्यायचं. ओके, सबस्टिट्यूएंटचं नॉमेनक्लेचर, सबस्टिट्यूएंट जे आहे ते थोडं साईडला लिहायचं. ही झाली पॉईंट ऑफ अटॅचमेंट, पूर्ण सबस्टिट्यूएंटची एक पॉईंट ऑफ अटॅचमेंट आहे, त्याला साईडला लिहा. CH2, CH, CH3, देन CH3. नॉमेनक्लेचर करता येईल, IUPAC नॉमेनक्लेचर करता येईल. लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट करायची, स्टार्ट फ्रॉम पॉइंट ऑफ अटॅचमेंट. ओके, how many carbon in longest chain? 3 carbon, so it's a propyl and the methyl group is present at second carbon, so name of that alkyl group is 2-methyl and longest chain having 3 carbon, therefore it is a propyl. Okay, and another substituent is methyl. आता आपल्याला काय करायचं आहे, नंबरिंग द्यायची आहे प्रॉपर. नंबरिंग कुठून स्टार्ट कराल, इकडनं स्टार्ट करावं लागेल, कारण सम काय मिनिमम येईल. सो 1 2 3 4 5 6 7 and 8. Okay, this complex substituent is present at 4th carbon atom and methyl group is present at 2nd carbon atom. If two substituents are there, if two different substituents are there, then arrange that substituent according to alphabetical order. Okay, आता हा प्रोपाइल सबस्टिट्यूएंट आहे, प्रोपाइलचा P कन्सिडर करा अल्फाबेटिकल ऑर्डर साठी आणि मिथाइलचा M कन्सिडर करा. कोण आधी येतो, M आधी येतो, P नंतर येतो. ओके, मग त्यानुसार नेम द्यायचा आहे. ओके, substituent written first, so 2-methyl, M should be capital, methyl. Then second complex substituent is attached at 4th carbon atom, so 4 and complex substituent should be written in bracket, bracket मध्ये लिहायचा. ओके, काय नेम आहे त्याचा, 2-methyl
प्रोपाइल टू मिथाइल प्रोपाइल ब्रॅकेट कंप्लीट. सबस्टिट्यूएंटचं नेम कंप्लीट झालं की ब्रॅकेट कंप्लीट. अँड लास्ट इज व्हॉट? पॅरेंट चेन नेम octane. So this is the IUPAC name of the given alkane having complex substituent like this. Okay, so thank you very much.